गेवराईत अवैध दारू वाहतूक करणारी स्विफ्ट कार जप्त. 6,08,000च्या मुद्देमालासह एकाला अटक. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज. बीड जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येते. आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने अवैध धंद्यांविरुद्ध पुकारलेल्या धडक मोहिमेत गेवराई पोलिसांना मोठं यश आले. गेवराई शहरात अवैधरित्या देशी विदेशी दारूची चोरटी वाहतूक करणारी स्विफ्ट डिझायर कार पोलिसांनी जप्त केली असून एकूण 6,08,000 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या पथकाला गेवराई शहरातून देशी विदेशी दारूची चोरटी वाहतूक होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सावतानगर चौकात सापळा रचला. यावेळी संशयास्पद वाटलेली स्विफ्ट डिझायर कार थांबवून तपासणी केली असता त्यात 8,000 रुपये किमतीची देशी विदेशी दारू आढळून आली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी राम अश्रूबा कदम याला ताब्यात घेतलं असून त्याच्याविरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक नवनीत गावत, अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके, पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष जंजाळ, अशोक हंबर्डे, धीरज खांडेकर, महादेव कदम, रामराजे काकडे ढाकणे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. बीड पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास गेवराई पोलीस करत आहेत. बीड प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. क्षणोक्षणी अपडेट, सत्याचा निर्भीड शोध. राजकारण असो वा समाजकारण, शेती असो वा सामान्य माणसाचे प्रश्न, वा असो क्राईम रिपोर्ट, प्रत्येक बातमीचा अचूक वेध. ताज्या बातम्या आपल्यासाठी. पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज. महाराष्ट्र जनता न्यूज नंबर 1 चॅनल. आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.